नमस्कार, मी वर्षा नलवडे. दुपारचे 12 वाजतायत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. या बुलेटिन मध्ये आपण अनेक सविस्तर बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात 1ली ते 10वी साठी मराठी आणि इंग्रजी 2 विषय अनिवार्य. शालेय शिक्षण विभागाकडून मसुद्यात सुधारणा. आयटीआयचा ऑनलाईन प्रवेश 3 जून पासून सुरू होणार. सविस्तर वेळापत्रक 2 दिवसात जाहीर केलं जाईल. पालघर रेल्वे स्थानकावरून पहिली एक्सप्रेस रवाना. मुंबईहून डहाणू गुजरातच्या दिशेने जाणारी राजकोट एक्सप्रेस रवाना. इतर खोळंबलेल्या गाड्याही रवाना होणार. अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच. 7 दिवस जामीन वाढवण्याची याचिका. केजरीवाल यांची याचिका न्यायालयानं फेटाळली. आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात डॉक्टर अजय तावरे हाच मास्टरमाइंड. विशाल अग्रवालनं डॉक्टर अजय तावरेशी संपर्क साधला. त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील झाला. अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. नवी मुंबईतील बेकायदा पब डान्स बारवर तोडक कारवाई. वाशी नेरूळ सीबीडीमध्ये अतिक्रमण विभागाचा हातोडा. नियमाचा भंग केल्याप्रकरणी ठपका. नवी मुंबई महानगरपालिकेची झोपड्यांवर धडक कारवाई. 2 दिवसात 776 झोपड्या हटवल्या. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई. उजनीनं गाठली 44 वर्षातील सर्वात नीचांक पातळी. धरणात उणे 59.41% पाणीसाठा. तर सोलापूरकरांसह इंदापूरच्या शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली. मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस. राजधानी इम्फालच्या काही भागात पूरपरिस्थिती. तर इम्फाल नदी दुथडी भरून वाहते.